त्या ठिकाणी येणार नाहीयेत. हा बॉल वाईड यॉर्कर, पहिलाच बॉल वेगाने टाकला, सरळ विकेट कीपरकडे निघून गेला आणि डॉट बॉल. तो मात्र रुपेश जाधव, मागील मॅचमध्ये देखील रुपेश जाधव यांनी चांगली गोलंदाजी केली होती, विकेट देखील मिळवली होती आणि या मॅचमध्ये देखील एक सामना जिंकलाय दोन्ही टीमने. कॉन्फिडन्स आहे, एक्सपिरियन्स दोघांकडे असणार आहे आणि आता कॉन्फिडन्सच्या जोरावरती या मैदानाच्या आतमध्ये जे दोन्ही टीम दाखल झाल्यात, दोघांनी एक मॅच जिंकले. आडव्या वाटणे खेळायचा प्रयत्न, हा चेंडू जर पाहिला तर शरीराचा वेध घेतोय. अगदी लेग बाईची एक धाव पंच गणेश बावीसकर आम्हाला कळवत आहेत. संघाची धावसंख्या आता 1ने खुलली जाते. 2 बॉलवरती 1 धाव लेग बाईच्या रूपामध्ये संघाचं खातं खोललं जातंय. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अगदी व्यासपीठावरती पळचिलचे ग्रामस्थ आपण पाहतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील रघुनाथ जाधव साहेबांना आपण पाहिलं. तसेच जर पाहिलं तर अगदी त्यांच्या जोडीला विनोद जाधव साहेबांना देखील आपण पाहतोय आणि या दोन व्यक्ती आपण नक्कीच सकाळी उद्घाटन सोहळा सकाळी 4 ते 5 वाजता मैदान सोडलं, पुन्हा दाखल झाले. रुपेश जाधव यांचं कौतुक करावं लागेल. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी देखील या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि संपूर्ण पळचिल ग्रामस्थ अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची मेहनत या स्पर्धेला लाभली आहे. प्रणय कदम यांनी देखील चांगली या ठिकाणी बांधणी केली. या बॉलवरती वास, चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू मात्र लॉंग ऑफला क्लिअर करत असताना एक चांगला फटका वैभव मोरेच्या बॅटमधून, षटकार. चांगली सुरुवात केली. वैभव मोरे यासाठी ओळखला जातो, कित्येक स्पर्धांमध्ये देखील त्याला आपण अशीच फटकेबाजी करत असताना पाहायला मिळालाय आणि या मैदानामध्ये वैभव मोरेची बॅट नेहमीच बोलली आहे. 4 षटकांचा सामना आहे. षटकार ठोकलाय वैभवच्या बॅटमधून. सुरुवात तर चांगली केली आहे. आता धावसंख्या जर पाहिली तर 7 वरती जाऊन पोहोचली. 3 बॉल आणि 7 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली आहे. चांगला फटका सजवला लॉंग ऑफला, अगदी सुंदर फटका. ड्राईव्ह खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेने, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल तदवर एक सिंगल. ही खासियत आहे वैभव मोरेची. अगदी मोठमोठे फटके खेळण्यासाठी नेहमीच जाणला जातो आणि मुंबईच्या परिसरामध्ये देखील चांगलं क्रिकेट तो खेळत असताना आपण पाहतो आणि संपूर्ण गोळेगणी टीमची नक्कीच जर पाहिलं तर अगदी प्रत्येक खेळाडू चांगल्या दर्जाचं क्रिकेट आता सध्याच्या घडीला मागील हंगामामधून मागील वर्षापासून या वर्षापर्यंत चांगलं क्रिकेट खेळत आलाय. एका वर्षामध्ये 3 स्पर्धा 3 ते 4 स्पर्धा करण्याचा विक्रम देखील गोळेगणीच्या नावावर आहे. स्वपनदादा मोरे यांचा संघ आपण पाहतोय. बॅटच्या खालच्या टोला लागलाय, मात्र चेंडू हवेत बराच काळ होता. शॉट मिडॉमला क्षेत्ररक्षक आपण पाहतो, एक सिंगल. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 1 धाव मिळेल. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. 9 धावा फलकावरती आहेत. एक चांगलं आयोजन या मैदानामध्ये. अगदी लाईव्हला देखील तुम्ही पाहू शकता GTC वाहिनीवरती. अगदी एका स्टेडियम मध्ये खेळतोय की काय असंच वाटतंय. असे हे स्ट्रीमिंग आहे आणि लाईव्हची क्लॅरिटी अगदी GTCच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुशील पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम नेहमीच पोलादपूर तालुक्यासाठी उभी राहिली आणि त्यांनी नेहमीच मदत केली आहे या पोलादपूर तालुक्याला. पुढचा बॉल रुपेश जाधव, इनसाइड आउट खेळायचं होतं. चेंडू हवेत आहे बराच काळ, तिकडे झेल टिपला आहे. मोठा धक्का बसतोय. स्वपनदादा मोरे 11 या गोळेगणी या टीमला. वैभव मोरे बाद होतोय. जर पाहिली तर आता 9 वरती एक महत्वाची विकेट आली, मोठी विकेट आली आहे. धक्का बसलाय स्वपनदादा मोरे 11 गोळेगणी या टीमला वैभव मोरेच्या रूपामध्ये. तो चांगला खेळत होता. एक षटकार त्यांनी ठोकला होता, परंतु पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या भ्रमात तो बाद झाला. पहिलं षटक संपलंय. अगदी रुपेश जाधवने महत्वाची विकेट घेतली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश येत आहेत. यश बॅटिंगसाठी आता 3ऱ्या क्रमांकावरती त्यांना आमंत्रित केलंय आणि पाहूया कशा प्रकारे. परंतु सूरज मोरे यांना आपण पाहतोय अगदी उत्कृष्ट समालोचक, तसेच जर पाहिलं तर निवेदक, वक्तृत्व सम्राट, कित्येक भूमिका त्यांनी पार पाडल्यात आणि मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना पाहतोय. खोला टाकलेला बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे, झेल होऊ शकतो आणि झालाय देखील.
आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती विकेट मयूरने मिळवली आणि मागील मॅचचा हिरो परतलाय 0 वरती. संकेत मोरे बाद. फॉर्मॅट आहे. पहिला सामना दोन्ही टीमने जिंकला, परंतु या मॅच मध्ये सुसंग पराभूत होईल. त्यांना आणखीन एक संधी मिळणार आहे, म्हणजे संधी असणार आहे. लीग फॉर्मॅट IPL आल्यानंतर असे प्रीमियर लीग आपण गावागावामध्ये पाहायला मिळतात, गल्ली गल्लीमध्ये पाहायला मिळतो, विभागामध्ये एरियामध्ये आपण असे लीग पाहायला मिळतो. परंतु आता ही देखील लीग फॉर्मॅटची स्पर्धा. युवराजी दाभेकर साहेब हे देखील अगदी या स्पर्धेकडे विशेष लक्ष त्यांचं देखील असणार आहे, कारण सचिव पदाची भूमिका पार पाडणं सोपी गोष्ट नाहीये. बॅटची कडा घेतली, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षकाकडे पोहोचेल. एक सिंगल तत्वावर अर्जित केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाते. श्लोक आर्ट्स यांना आपण पाहतोय, अगदी ते देखील चांगलं एडिटर म्हणून काम करतायत. इंस्टाग्रामला देखील त्यांचं पेज आहे, फॉलो त्याला देखील करा. आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये बरेचसे आहेत. निवेगावचे देखील 2 एडिटर आहेत, पळचिलगावचा एक आहे, तसेच ऋषी आर्ट्स हे सध्याच्या घडीला नाव चर्चेत आहे. कोतवाल गावचा ऋषी, परंतु या पळचिलगावचा श्लोक हे देखील व्हिडिओ तयार करणार आहे. मोठा फटका यशच्या बॅट मधून आलाय, उंच तर गेलाय, लांब जातोय का, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे, झेल टिपतोय. आणखीन एका विकेटचं बटन, आणखीन एक खेळाडू बाद. असं नका बघू, अहो येते मला लाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन सातत्याने होत असताना पाहायला मिळते. आतापर्यंत 3 विकेट माघारी गेल्यात. संकेत आउट झालाय, वैभव आउट झालाय, यश बाद झालाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल येतोय. जोडीला आपण त्यांच्या पाहतोय, अगदी अमोलच्या जोडीला आता मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती राजेश यांना चेतन गायकवाड यांचं पुन्हा एकदा आगमन होतं या ठिकाणी. नवीन बॅटर मैदानामध्ये अमोल, मग करायलाच पाहिजे. चेतनचा सत्कार झाला पाहिजे. रात्री 2 वाजेपर्यंत सोबत होता यांच्या. हा बॉल, या बॉलला सन्मान दिला, हलक्यातनं प्लेस केलाय, अगदी एक धाव घेतली. अमोलला आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. त्याला माहिती आहे की विकेट गेल्यात, संघ दबावात आहे, अडचणीत सापडलाय. यातून बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला दोघांना भागीदारी करावी लागेल. अमोलला आणि राजेशला देखील विकेट गेल्यात. पहिल्या 3 विकेट आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर दबाव हटवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजावरती असणार आहे आणि तो प्रयत्न दोघांना देखील करावा लागेल. धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. फटका फसलाय, चेंडू हवेत. आता मात्र नॉन लँड्समॅन क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. तिकडे कोणताही खेळाडू नव्हता. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि 2 धावा आल्या. चांगलं षटक हाताळतात. या षटकामध्ये अगदी मयूरने बांधून ठेवले, जखडून ठेवणे. फलंदाजाला विकेट देखील घेतल्यात, 2 विकेट घेतल्यात, 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 बॉलवरती. म्हणजे चांगली गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ओळखला जातो मयूर. आणि इकॉनॉमिकल गोलंदाज म्हटलं की पोलादपूर तालुक्यामधून सध्याच्या घडीला आपण गेली कित्येक वर्ष ज्याला पाहिलं, अगदी आज आपल्यामध्ये नाही आहे. कापडेखुर्द संघाचा जयराम निकम यांनी देखील जगाचा निरोप घेतला आणि तो आपल्यामध्ये नाही आहे. हा बॉलला लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय, व्हाईट बॉल. अगदी एक्स्ट्राची धावधाव फलकावरती, तसेच अगदी डॅशिंग नेतृत्व पळचिलगावचं. आणि आपण जर पाहिलं तर घाटकोपरचं देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये असे अविनाश जाधव साहेब हे देखील आपल्यामध्ये नाही आहेत. धामणदेवी गावचा राज, तसेच आनंदनगर पोलादपूरचा वैभव पालकर यांना श्रद्धांजली वाहिली सकाळच्या सत्रामध्ये आणि या स्पर्धेला सुरुवात केली. हा बॉल जर पाहिला तर पायावरती ब्रश झालाय, कोणती धाव मिळणार नाहीये. षटकाची समाप्ती होते दुसऱ्या आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 14 धावा 7च्या सरासरीनं
3 बाद 14 ही परिस्थिती पाहायला मिळते. सुरुवातीला पाहिलं ज्या वेळेला असोसिएशन झाली त्यावेळेला परचिल संघामध्ये अबू जाधव समीर जाधव होते, पण प्रणय कदमची एंट्री नंतर झाली. बरोबर ना प्रणय? अगदी नंतर एंट्री झाली आणि प्रणय कदम रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला आणि तिथून प्रणय कदमची ओळख झाली. तालुक्यामध्ये अर्धशतक देखील ठोकलं होतं याच मैदानामध्ये आणि घेसरला देखील त्याची खेळी पाहायला मिळाली होती आणि तिथून प्रणय कदम अगदी पोलादपूर तालुक्याला माहीत झाला आणि पळचिल गावाला देखील माहीत झाला. आज मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्याला पाहायला मिळतोय. कर्णधार पदाची धुरा देखील त्याच्या खांद्यावरती कित्येक वर्ष. अबू जाधव आणि समीर जाधवच्या जोडीला आपण त्याला देखील पाहतो. परंतु पळचिल ब संघ रुपेश जाधव यांनी या क्रिकेट संघाची बांधणी केली आणि ह्या संघाचं नाव आज पोलादपूर तालुक्यामध्ये पाहायला मिळालं. हा संबरिंग डिलिव्हरी, बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, बॅटर पाहत राहिला अमोल, बॉल अगदी वेगाने टाकला आणि बॉल विकेट किपरचा वेध घेतला. डॉट ओमकार आलाय, ओमकार जाधव आलाय. मागील मॅच मध्ये ओमकारने शेवटचं षटक हाताळलं होतं, परंतु आता वेगळी काहीतरी करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि ओमकारला तिसरं षटक दिलंय कारण धावा रोखायच्यात म्हणूनच की काय, आणि ओमकारला आणले गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅच मध्ये संघाला विजय मिळवून देण्यामध्ये ओमकारचा मोठा हात होता, त्याने संघाला विजय मिळवून दिला होता. पाकफुटला जाऊन कट केला रुपेश जाधव, पॉइंटला आपल्याला पाहायला मिळाले आणि जेल टिपला, अप्रतिम जेल टिपला. आणखीन एका विकेटचं पतन, अमोल बाद. टीपला अगदी ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्व मालक ज्यांच्या माध्यमातून टीमला देखील कित्येक वेळा त्यांनी प्रवेश फी देखील दिली आहे आणि त्यांच्या नावाने संघ देखील कित्येक वेळा खेळताना आम्ही पाहिलाय आणि तेच गोलंदाजी मार्कवरती. आज अलंकार जाधवला देखील आपण नेहमीच पाहतो गोलंदाजी करताना, परंतु ओमकार आज प्रभावित कामगिरी करतायत. परंतु या स्पर्धेसाठी पळचिल गावातील सर्वांनी आणि गावाच्या बाहेरील देखील सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे, या स्पर्धेला सहकार्य केलंय, ज्यांच्या माध्यमातून ज्या ज्या प्रकारे योगदान देण्याचा प्रयत्न झालाय, त्यांनी योगदान केले या स्पर्धेला, त्या सर्वांचा आम्ही आभार मानू. या स्पर्धेच्या माध्यमातून कमी गतीने टाकलेला बॉल लोअर फुल टॉस होता, बॅटवरती आला नाहीये. संघ आता जर पाहिलं तर अडचणीत सापडलाय असंच म्हणावं लागेल. तो म्हणजे सोपन दादा मोरे 11 गोळेगणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे, 14 वरती धावा झाल्यात. 14, एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. हा बॉल आता मात्र व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव फलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिकेत आला बॅटिंग साठी. कमी गतीने टाकलेला, पुन्हा एकदा पायावरती ब्रश झालाय. चेंडू जर पाहिला तर लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळणार आहे आणि एक धाव अगदी मिळते ती. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाते 15 वरती. मध्ये 4 बॉल वरती केवळ जर पाहिलं तर 16 झाल्या. 16 ओके. एक व्हाईट बॉल टाकला होता वैभव मोरेने, लगेच इकडे पाहिलं की धावा 16 झाल्यात. फटका फसलाय, चेंडू मात्र जर पाहिला तर क्लिअर करतोय दोन्ही खेळाडूंना आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. येतोय हा संघर्षमय करणारा खणखणीत षटकार. मी तुमचं देखील आभार मानू, कौतुक करू. षटकार ठोकलाय राजेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा चुकी केली. इकडे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच लक्ष होतं, परंतु बॉल आता तो निसटला आणि गेला बाहेर बाउंड्री लाईनच्या. पुन्हा एकदा आला
सिक्सर. पहिला पळचील संघ आम्ही पाहिला तेव्हा देखील अबोला देखील नव्हतं पाहिलं, समीरला देखील नव्हतं पाहिलं, प्रणयला देखील रुपेश जाधव यांनी टीम बांधणी केली होती. त्याच्यानंतर समीर जाधव माहीत झाला, अबोला देखील नंतर इन त्याने केलं, टीममध्ये इन झाला. म्हणजे गावासाठी बरेच जण येऊ लागले. कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाल्यानंतर बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगले खेळाडू, अगदी दर्जेदार खेळ खेळणारे खेळाडू आपण पाहिले. संदीप कदम यांना देखील आणि त्यांचं कोल्हापूर तालुक्याचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, चेंडू हवेत आहे बराच काळ, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकत नाहीये, अगदी उशिराने गेलेत. एक सिंगल घेतली आहे. चौथ्या षटकामधील पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 1 ने वधारते, पुढे जाते 29 या आकड्यावरती. चला टॉस साठी नेक्स्ट मॅच श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड आणि त्यांच्या विरोधात संघ खेळणार आहे सांबारगणी मावळादेवी क्रिकेट क्लब सांबारगणी बुद्रुक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन 4 षटक संपल्यानंतर लगेच टॉस साठी यायचंय. बॉल ऑप्टिक्सच्या बाहेर पिचिंग केलाय, पंचांनी दोन्ही समांतर केलेत, कळवले ही धाव अवांतर आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धाव फलकावरती आहेत. एक 40 धावा देखील झाल्या तर एक सन्मानपूर्वक स्थिती मध्ये जाऊ शकतो सुपनदादा मोरे 11 गोळेगणी हा संघ. सध्याच्या काही दिवसांपूर्वी पंचक्रोशी प्रीमियर लीग, गोळेगणी पंचक्रोशी प्रीमियर लीग पार पडली. या बॉलवरती फटका फसलाय, चेंडू हवेत, आता झेल होऊ शकतो का पाहावं लागेल. ओमकार पोचले होते तिकडे, परंतु झेल त्यांच्या हातातून निसटला आणि धावा मिळाल्या. या दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 32 या आकड्यावरती. अजूनही काही षटकांचा खेळ, अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. अजूनही 4 बॉल बाकी आहेत, 32 झाल्यात. पुढचा सामना लुझर ज्यांनी एक मॅच गमावली आहे श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड आणि त्यांच्या विरोधात खेळेल मावळदेवी क्रिकेट क्लब सांबारगणी बुद्रुक. हा कमी गतीने टाकलेला बॉलवरती बोट फिरवली, फिंगर रोल केले आणि कटरचा वापर पाहायला मिळाला. बाहेर निघाला, चेंडू डॉट आलाय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. कळकई नवलाई क्रिकेट संघ पळचील आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप 2025 पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. या बॉलवरती देखील आता फटका फसलाय, चेंडू हवे, स्वतःच्या बलुत्रमध्ये झेल टिपतोय अजय आणि अजयला मिळते देखील विकेट. खेळाडू बाद. बाद झाले. एक षटकर त्यांनी जरूर आपण पाहिला. 2 षटकर त्याच्या बॅटमधून राजेशच्या आपल्याला पाहायला मिळाले होते. संघाची धावसंख्या 32 वरती स्थिरावली आहे. 32 ला 4 बाद, 5 बाद आहेत 32 ला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता पहिल्याच बॉलवरती. इथं मात्र जर पाहिलं तर पहा चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये. जिथं मात्र एकही धाव नव्हती तिथं धावा आल्या तब्बल. आतापर्यंत जर पाहिलं तर तिसरीचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा आल्या या लेग वाईजच्या, 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती 34. अजूनही शेवटचा बॉल सध्याच्या घडीला बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 34 झाल्यात 34. गोलंदाज अजयकडे थ्रो फेकला होता परंतु अजयने पकडला नाही आणि बॉल मागे निघून गेला. 2 धावा लगेच पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला गेला होता.
सांबारगणी बुद्रुक दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड टीमचा कर्णधार सचिन या. टॉस साठी यायचे सचिन. टीमचा कॅप्टन श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड आणि मावळदेवी क्रिकेट क्लब सांबारगणी बुद्रुक. 38 झाल्यात. 39 धावांचा पाठलाग 24 बॉल मध्ये करायचा आहे, तो म्हणजे पळशील ब संघाला. जाऊया आपण डीजे कडे. मॅच नंबर 4चा या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आपण प्रणय यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. गोळेगाणी आणि घागरकोंड या दोन संघांदरम्यान दोन्ही संघाचा कर्णधार. चला या टॉस साठी आपण लगेच टॉस करणार आहोत. मुख्य व्यासपीठात राईट साईडला मॅच नंबर 4चा या ठिकाणी टॉस केला जातोय, जे आपण दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. मॅच नंबर 3 जे आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रणय यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. मॅच नंबर 4चा या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन्ही कर्णधार जे आपल्याला पाहायला मिळतात. समरगणी या संघ टॉस साठी कॉल असेल. हेड आणि टेल. एका बाजूला सतीश गोळे आणि दुसऱ्या बाजूला विकास सर पाहायला मिळतात. हेड इज अ कॉल. या ठिकाणी हेड टॉस जिंकलाय सतीश आणि सतीश निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिल्या मॅच मध्ये थोडासा खराब परफॉर्मन्स झाला, परंतु या मॅच मध्ये तुमची रणनीती काय आहे? नक्कीच चांगली रणनीती करण्याचा प्रयत्न आमचा आहे. ग्राउंड थोडंसं हवा सेकंदाला बदलती हवा, त्यामुळे सर्व गणित चुकतायत आणि ह्या टायमाला चांगलंच करण्याचा प्रयत्न करूया. निश्चित या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे. अगदी डोंबिवलीच्या एक दर्जेदार क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते. आणि कालकाई नवलाई पलशील यांच्याबद्दल काय म्हणाल? आयोजन अतिशय सुंदर आहे, परंतु 24-25 तारखेला ही स्पर्धा PTPL ग्राउंडला होणार होती, परंतु आमच्या असोसिएशनमध्ये थोडंसं दुःखद निधन झाल्यामुळे आपल्याला इथं पोस्टर पाहायला मिळतील. अतिशय चांगले खेळाडू होते आणि असोसिएशनने गमावलेले आहेत आणि त्या दुःखाखातर मी पलशील संघाचं आणि पूर्ण आयोजकांचा या ठिकाणी धन्यवाद देईन की त्यांनी त्या दुःखामध्ये अख्ख्या ग्रामीण असोसिएशनच्या दुःखामध्ये सामील होऊन ती स्पर्धा 24-25ची कॅन्सल करून या ठिकाणी मुंबई या ठिकाणी घेण्यात आली. मी खरोखर त्यांना धन्यवाद देईल. आणि आयोजन एकदम सुंदर, अतिशय सुंदर आहे आणि सुंदर आयोजन आहे म्हणून देखील पावसाने साथ दिलेली आहे. खरं तरी रबल बॉलची स्पर्धा होणार होती, परंतु निसर्गाच्या सुद्धा मनामध्ये होतं की टेनिस बॉलची स्पर्धा ही व्हावी. मला वाटतं प्रणय कदम देखील म्हणत होते की तुमच्या तोंडात साखर पडो आणि टेनिस स्पर्धा ही हो. ठीक आहे, आयोजन मस्तच आहे. थँक्यू, धन्यवाद. तर तुमच्या टीमसाठी तर आपल्यासोबत आहेत विकास सर. काय म्हणाल ही स्पर्धा आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही टॉस जिंकला असता निर्णय काय घेतला असतात? आम्ही पण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला असता, पण ठीक आहे. टॉसमध्ये काही म्हणजे हे होत असतं. टॉसचं काही आम्ही एवढं इम्पॉर्टंट घेत नाही आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमचा गेम करू. आता जर एका बाजूला आपण पाहिलं तर एक सिनियर खेळाडू म्हणून जर तुमच्याकडे पाहिले जाईल, परंतु किती वर्ष झाली आपण हे टेनिस क्रिकेट खेळताय, या पोलादपूर तालुक्यामध्ये खेळताय आणि युवा पिढीला, या युवा क्रिकेटरना तुम्ही काय संदेश द्याल? बघायला गेलं तर म्हणजे 30 वर्ष तरी झाली असतील क्रिकेट आम्ही खेळतोय आणि पलशील गावामध्ये जाऊन आम्ही खेळलेलो आहे. त्यामुळे पलशील गावाचे म्हणजे आयोजन आणि त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं म्हणजे एकदम त्यांनी जेव्हा गावामध्ये पण टुर्नामेंट खेळवली होती तेव्हा पण याच प्रकारे त्यांनी आयोजन केलं होतं. भले ते बांधाबांधांचं ग्राउंड होतं, पण आयोजन खूप चांगलं होतं त्यांचं. तसेच आत्ता पण त्यांनी जे केलं आहे आयोजन ते म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. खूप मस्त आयोजन आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना.
तसंच नवीन जे खेळाडू आहेत त्यांना सांगेल की क्रिकेट खेळत जा. क्रिकेट म्हणजे प्रत्येकाला कोणता तरी एक मैदानी खेळ खेळावा लागेल, म्हणजे खेळायचा असतो. क्रिकेट, फुटबॉल काही खेळा, पण एक मैदानी खेळ खेळा ज्याने तुम्ही फिट राहाल. आणि कदाचित आपले म्हणजे जे पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आहे अशासारख्या असोसिएशनमध्ये खेळाल तर खूप ओळखी होतील, खूप काही क्रिकेट आपण वरच्या स्तराला घेऊन जाऊ. थँक्यू. निश्चित शेवटचा आणि अंतिम प्रश्न सर, की ज्या पद्धतीने आपण पाहिलं, मी देखील यावर्षी ज्या फॉर्मॅटमध्ये आलो, आमचे निलेश पवार सर असतील, जयजी भोसले सर असतील, त्यांनी आज आम्हाला पोलादपूरमध्ये संधी दिली. आणि विशेष करून आभार मानेन की आज पोलादपूर नगरीतलं क्रिकेट ज्यांनी जागृत ठेवलं, जिवंत ठेवलं आणि प्रत्येक घराघरातल्या खेळाडूला एकत्रित आणलं. संदीपजी कदम सर, पोलादपूर तालुक्यातले ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष, आणि मंगेशजी बोलोसे सर, यांच्याबद्दल काय म्हणाल सर? नाही, आयोजन म्हणजे जे पण पोलादपूर क्रिकेट असोसिएशनचे जे पण पदाधिकारी आहेत त्यांनी क्रिकेटसाठी हे गेले 5 वर्ष म्हणजे 4-5 वर्ष मी पाहतोय, 4-5 वर्ष आम्ही क्रिकेट असोसिएशन खाली खेळतोय. खूप चांगलं आयोजन असतं, खूप चांगलं टुर्नामेंट असतात, खूप चांगले नियम आहेत आणि त्या नियमामुळे खूप नवीन खेळाडूंना संधी मिळते इथे. आणि हे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की क्रिकेट असोसिएशन असलंच पाहिजे, जेणेकरून आपले जे दर्जेदार क्रिकेटर आहेत जे गावागावामध्ये होते ते आता शहरामध्ये किंवा त्यांचं नाव तालुक्यामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव होतं. तर त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, जे असोसिएशन निर्माण करून जे युवा पिढीला संधी दिलेली आहे. थँक्यू सर. तर तुमच्या टीमसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर धन्यवाद. विशेष करून आज जी आपण स्पर्धा पाहतोय, काळकाई नवलाई पलशील यांच्या विद्यमान संकल्पनेतून साकार होताना पाहायला मिळते. आणि निश्चित एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने जी पोलादपूरमध्ये दिनांक 24 आणि 25 मध्ये स्पर्धा होणार होती, परंतु एक अपघात झाला आणि अपघातामध्ये आपण पाहतोय जे कुठे ना कुठेतरी ज्यांना मरण पत्करावं लागेल. आणि अपघातामध्ये आपण पाहिलं कैलासवासी राज कदम, कैलासवासी जयराम निकम आणि कैलासवासी वैभव पालकर यांना खरोखर या तिन्ही मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. आणि विशेष करून सगळ्या मित्रांना संदेश असेल, सगळ्या खेळाडूंना विनंती असेल की ज्या पद्धतीने तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी येता, कुठलीही स्पर्धा खेळण्यासाठी जातात, त्या पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही आपण घराकडून जात असता त्यावेळेला आपली बाईक किंवा आपली 4 व्हीलर हळू चालवाल. आणि जसे आपण इथे किंवा कुठेही कुठल्या ग्राउंडवरती सुखरूप आलात तसे सुखरूप आपल्या घरी जाल, कारण का आपले आई वडील, आपला मित्र परिवार, आपले नातेवाईक आपली वाट पाहत असतात. त्याच्यामुळे हा देखील एक विशेष संदेश असेल, कारण का आपण 3 मित्र आज या वर्षी आपण गमावलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना देखील आज भावपूर्ण श्रद्धांजली झाली आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूया की त्यांच्या आत्म्यास देखील शांती मिळो. तर जाऊया क्रीडा नगरीच्या आतमध्ये. मॅच नंबर 2nd इनिंगचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थँक्यू.
आणि नासिरभाईची इच्छा होती की ही स्पर्धा खेळायचीच आहे, कुठे गावाला असू दे किंवा मुंबईला असू दे, आणि महाराष्ट्राच्या बाहेर असते तरी नासिरभाई आले असते. नाही, चरई मोल्ला संघ आम्ही ज्या ज्या वेळेला पाहतो ना, मुंबईत असू देत स्पर्धा, डोंबिवलीत कुठेही असू देत, नासिरभाई टीमला घेऊन येतात आणि आले ते, आणि त्यांना ही स्पर्धा खेळायचीच होती. या नासिरभाई, आपलं हार्दिक स्वागत. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी दाखल होते. चला, सेकंड इनिंगला सुरुवात होते, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती अमोल आपल्याला पाहायला मिळतोय, तर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला रोहित आणि त्याच्या जोडीला वैभव. 24 बॉल आणि 39 धावांचा पाठलाग. पहिलाच बॉल इनसाइड आउट, वन साइडला खेळायचा प्रयत्न. 38 सर्कलमध्ये बॉलला अडवलं जाईल. एक सिंगल. संघाचं खातं एका धावेने खोलतोय. श्री गणेशा होतोय एका धावेने. टीमची धावसंख्या आता 1 वरती पाहायला मिळते. पळचिल ब संघाची. काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचिल आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप, म्हणजे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये पहिल्यांदाच असं पाहायला मिळते, जे मात्र ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप हे नाव दिलंय. बाकीच्या गावांमध्ये आपण स्पर्धा पाहतो, देवीच्या नावाने स्पर्धा असते, गावाच्या नावाने स्पर्धा असते, किंवा कोणाच्या स्मरणार्थ स्पर्धा आपण पाहतो, परंतु या गावाने काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचिलने नाव दिलंय या स्पर्धेला की ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतोय. नासिरभाई, आपलं हार्दिक स्वागत व्यासपीठावरती. या पळचिल गावाच्या माध्यमातून आणि पळचिल ग्रामस्थांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय, समोरच्या दिशेने ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा ओलांडतोय. या बॉलवरती धावा येत आहेत त्या 4. मिळतोय चौकार. या 4 धावा आल्यात. वैभवला देखील आपण कित्येक वेळा पाहिलंय, पळचिल ब संघाचं नेतृत्व करत असताना चांगली बॅटिंग त्याने केली आहे. डावखोर या त्याचा फलंदाज आहे. कित्येक वेळेला अशी इनिंग त्याने साकार केली. या मॅच मध्ये चौकार ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती पहिला बॉल फेस करत असताना चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता, बॉल सरळ विकेट निघून गेला विकेट कीपरच्या दिशेने. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. अमोल कमबॅक करतोय. आता पहिला या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला, परंतु आता जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. कमबॅक करतोय अमोल देखील. संघाची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवरती 5 झाली आहे. 3 बॉल आणि 5 या धावा फलकावरती स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहे. संघ काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचिल ब, उद्या पळचिल अ संघ देखील खेळणार आहे. पुढचा बॉल. आप ट्रॅकर पुल करायचा होता, हुक करायचा होता, चेंडू हवेत आहे. जेलबादची संधी होणार आहे, परंतु सहज सोपा जेल. आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये असे जेल सुटले तर संघाला फटका बसू शकतो. सोपनदादा मोरे 11 गोळेगणी या टीमला. सोपनदादा मोरे अगदी एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, अभंग फाउंडेशनचे अध्यक्ष. सध्याच्याच घडीला त्यांना महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार देखील आपण मागील काही दिवसांमध्ये मिळाला. पुण्यामध्ये त्यांना तो पुरस्कार मिळाला होता. सामाजिक कार्यामध्ये तसेच कीर्ती कॉलेजमध्ये कार्यरत असताना चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळालं आणि चांगली काम त्यांनी देखील केली आणि त्यांच्या नावाने हा संघ आपण पाहायला मिळतोय. अमोलचा पुढचा बॉल. अगदी अमोल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना आपण पाहायला मिळतोय. उलट टाकलेला बॉल, क्लीन बोर्ड, मधली यष्टी वाकवली आहे. विकेटचं पतन होतोय आणि काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचिलला पहिला धक्का बसतोय. बाद होतोय रोहित.
विकेटचं पतन आपण पाहतोय. पहिली विकेट आली आहे. रोहित बाद झालाय. संघ मैदानाच्या आतमध्ये आता तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होते फलंदाज रोहन, ज्याने मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता आणि 24 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. परंतु आता मगाशी ओपनिंगला आला होता रोहन, आता त्याला मात्र तिसऱ्या क्रमांकावरती दाखल केले. काहीसा बदल करण्यात आला टीम मध्ये. राज सकपाळ घाटकोपरमध्ये दुर्गादेवी संघासाठी देखील राज सकपाळ यांना आपण पाहतो. परंतु पळशील गावासाठी आज विशेष मेहनत घेत आहेत. हा लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल अगदी पंचांनी दोन्ही समांतर केले त्यांनी कळवलंय. ही धाव अव्वांतर आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाते. संघाची धाव संख्या 7 वरती जाऊन पोहोचते. 7 धावा धावफलकावरती. राज सकपाळ 2 दिवस मला वाटते झोपले नाहीयेत आणि रुपेश जाधव यांच्या बरोबरीने अगदी मैदानामध्ये विशेष काम करतायत. ते मेहनत घेत आहेत आणि संपूर्ण पळशील टीम बरं का, संपूर्ण पळशील टीम मेहनत घेते या स्पर्धेला. आणि अलंकार जाधव कडून नक्कीच मी पाहिला बॅनर अलंकारचा, त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, चांदीची अंगठी त्यांच्या माध्यमातून देणार त्याने. हे देखील पहिल्यांदाच होते ना सिर्फ आपल्या असोसिएशन मध्ये. ओमकार जाधव आणि अलंकार जाधव या दोन बंधूंच्या माध्यमातून चांदीची अंगठी, सोन्याची अंगठी आपण पाहिली, परंतु आता चांदीची अंगठी देखील झाली पाहिजे. हाच प्रयत्न या गावचा राहिला आणि अलंकार आणि ओमकारचा देखील राहिला. आम्हाला श्लोक सांगतोय सर्व इथून अलंकार. पाहतोय रोहनला. अमोलचं पहिलं षटक 7 धावांचं राहिलं. 1 विकेट त्याने प्राप्त केले होते. आता यश आलाय गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक घेऊन 39 धावांचा पाठलाग करायचा. अजून इथून 32 करायचे आहेत. 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे पळशील ब संघाला. परंतु आता कोणते गोलंदाज वापरले जाणार? गोलंदाजी चांगली राहिली आहे. सोपानदादा मोरे 11 गोळेगणी या संघाची आपण जर पाहिलं तर वैभवला देखील गोलंदाजी करताना पाहतो. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये देखील तो करायला पाहायला मिळेल. परंतु आता यश ते षटक कोला टाकण्याचा प्रयत्न पहा. चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. इकडे मात्र स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील झाला आणि एक सिंगल मात्र रोखू शकत नाहीये. 1 धाव घेतली आहे. 1 रन धाव फलकावरती येईल. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचेल. कुठेतरी आता चांगल्या स्थितीमध्ये सोपानदादा मोरे 11 संघ पाहायला मिळतो, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 7 धावा अमोलने खर्च केले होते आणि 1 विकेट देखील त्यांनी मिळवली होती. म्हणून आता कुठेतरी संघ दबावात पळशील ब संघ देखील पाहायला मिळतोय. परंतु यातून बाहेर काढण्याची क्षमता या 2 खेळाडूंमध्ये, या 2 बॅटर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोहनमध्ये देखील आणि वैभवमध्ये देखील. रोहनने मागील मॅचमध्ये चौकार ठोकले होते, षटकार ठोकले होते, 24 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. परंतु ही मॅच इम्पॉर्टंट आहे. जो जिंकणार आहे तो अगदी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो पराभूत होईल त्याला आणखीन एक संधी असणार आहे. परंतु यानंतरची मॅच डू ऑर डाय. जो जिंकेल तो थांबेल, जो पराभूत होईल त्याला स्पर्धा सोडावी लागेल. पुढे सरसावले ड्राईव्ह केलाय, अगदी कार्पेटच्या संगीने चेंडू अडवलाय तिकडे लॉंगॉनमध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला राकेश चेंडूची फेकी चांगल्या पद्धतीने केली आहे आणि धाव मिळाली ती 1. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. एकेरी दुहेरी धावांची सांगड घालतायत या षटकामध्ये. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आल्या. ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील आयोजित असणारी स्पर्धा. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा 2 दिवसाचं आयोजन असणारी स्पर्धा आपण पाहतोय. मोठा फटका, वाह, वैभवच्या बॅट मधून आलाय. चेंडू हवेत आहे, झेल होणार का? परंतु तिकडे क्षेत्ररक्षक अमोल राजेश पोहोचले होते. झेल मात्र काही झाला नाहीये आणि झेल ड्रॉप झाला. जीवदान मात्र मिळालं वैभवला आणि 2 धावाच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. 11 धावा, 1 चेंडू 11 धावा, 3 बॉल 11, म्हणजे या षटकामध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. तिसरा सामना आपण पाहतोय. चला, थोडीशी वेळ आपल्याकडे कमी आहे आणि जास्तीच्या मॅचेस कव्हर करायच्यात. 12 मॅचेस टोटल करायच्यात. आता तिसरी मॅच चालू आहे, अजून 9 मॅच आहेत. चांगला बॉल, बॅटची कडा घेतली, चेंडू खाली राहिला,
विकेट किपर वैभवला बीट करत चेंडू मागे निघून जातोय, सीमारेषा ओलांडतोय. या बॉलवरती धावा येत आहेत त्या 4, मिळतोय चौकार. खास गावावरून आलेत आणि बॉल बॉयची भूमिका ते बजावत आहेत. सर्व स्वयंसेवक, त्यापैकी सनी देखील आपण पाहतोय. बॅटची कडा, इनसाइड आउट. पहा पुन्हा एकदा वैभव कडून चुकी झाली. झेल झाला असता तर आणखीन एक विकेट मिळाली असती, परंतु झेल काही झाला नाही. एक सिंगल प्राप्त करण्यात आली आहे. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणतो क्रिकेटच्या खेळामध्ये, पकडा कॅच जिंका मॅच. परंतु वैभवने आता हा झेल सोडलाय वैभवचा. वैभवने झेल सोडलाय वैभवचा. संघाची धावसंख्या झाली ती 16. यशने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने त्याला काही मदत केली नाही, हेल्प केली नाहीये, त्याचं सहकार्य लाभलं नाहीये. विकेट मिळाली असती, धावा थांबल्या असत्या, परंतु धावा देखील आल्यात आणि विकेट मिळाली नाहीये. ही चिंतेची बाब असणार आहे आता सोपानदादा मोरे 11 गोळे. दिवसचा फटका खेळायचा होता. पहा या ठिकाणी रोहन सरळ बॅटने मागील मॅच मध्ये धावा बनवल्या, परंतु आता एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न झाला आणि डॉट बॉल. शेवटचा चेंडूवाला डॉट. 12 चेंडू मध्ये बनवल्यात त्या 16. येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये करायचे त्या अजूनही 23 धावा. टीम पळशील बला. धन्यवाद धन्यवाद. 12 चेंडू आणि 23ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती आता वैभव मोरे आलाय. कमी कालावधीमध्ये आपण वैभवला गोलंदाजी करताना पाहतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये काही स्पर्धांमध्ये तो गोलंदाजी करतोय आणि चांगली केली आहे. पंचक्रोशी प्रीमियर लीग, गोळेगणी पंचक्रोशी प्रीमियर लीग मागील काही हप्त्यापूर्वी पार पडली, त्यामध्ये गोलंदाजी चांगली केली होती वैभवने आणि संघ देखील जिंकला होता. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय वैभव मोरे. सोपनदादा मोरे यांचा संघ, अध्यक्ष अभंग फाउंडेशन, सर्व गोळीगणी संघाचे. 12 चेंडू 23. मोठा फटका आल्या मात्र या ठिकाणी आक्रमण केलंय वैभव मोरेवरती. चेंडू हवेत होता बराच काळ, तिकडे 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावांच्या संख्येने संघाची धावसंख्या पुढे जाते. 2 धावा आल्या. 21ची आवश्यकता. 11 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता असणारे विजयासाठी प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीमला. दोन्ही बॅट्समनला प्रयत्न करावे लागतील, गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील, क्षेत्ररक्षकांना प्रयत्न करावे लागतील, कॅचेस पकडावे लागतील. मॅच जिंकायची असेल तर, या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचं असेल, 2 सामने सलग जिंकायचे असेल तर दोन्ही टीमला प्रयत्न करणं आवश्यक आहे. चांगला सामना पाहतोय. डोंबिवलीच्या अगदी डायघर मैदानामध्ये चालू असलेली ही लढत, जी स्पर्धा आपण पाहतोय, कळकई नवलाई क्रिकेट संघ पळशील ची ही दमदार स्पर्धा. हा बॉल निघून जातोय विकेट किपरच्या दिशेने. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अव्वांतरची धाव फलकावरती गणेश 22कर आम्हाला कळवतायत. एक्स्ट्राची धाव आली. पुढचा बॉल वैभवचा. हा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न झाला, परंतु तिकडे राजेश आपला पोहोचतोय. एक सिंगल घेण्यात आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. संघाची धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 धावा आपण धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 बॉल आणि 19ची आवश्यकता. हे इक्वेशन पार करायचे पळशील ब संघाला. दोन्ही टीम मॅच मध्ये आहेत, दोन्ही टीम बॅलन्स आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि या दोन्ही टीम मध्ये हा सामना चुरशीचा होतोय की काय, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, शेवटच्या षटकापर्यंत जाईल, हीच शंका आता मनामध्ये असणार आहे. अंकितला आज जो फॉर्म पाहिजे होता तो मिळाला नाहीये. अंकित गोळे आडव्या बॅटनं ऑन साइडला मोठा फटका, धमाका पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि हा षटकार आला.
षटकार ठोकला. अगदी जास्तीचे सफल झाले. बॉल पाहिला आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा षटकार ठोकला. कमबॅक केले आता रोहनने आणि टीमने देखील. आणखीन एक वा, पुन्हा एकदा तोच फटका, ती स्टाईल आणि सूरज मोरेने जेल टीमला कार्बन कमाल कॅच. आयवा कॅच टिपली. 100 रुपयाचा कॅश प्राइज अलंकार जाधव यांच्याकडून. येतोय षटकार. ते सांगतायत की एकदम क्लीन आणि नीट कव्हरेज आहे. दोन षटकार लगातार ते आलेत. रोहन थांबायला तयार नाहीये. मागील मॅचचा हिरो आहे रोहन, हेच सांगतोय. आता देखील बॉल उडवलाय. आता हवेत आहे चेंडू. झेल होऊ शकते का पाहावं लागेल. 2 खेळाडूच्या मधोमध हा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाते 34 या आकड्यावरती. आता 5ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते 7 बॉल मध्ये 5. मॅच मध्ये कमबॅक असं वाटलं होतं. हॅलो, तर नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 7 बॉल 5. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतो. शॉट मिडॉनला एक सिंगल घेतले. 6 बॉल आणि 4. मॅच आता आली आहे 6 बॉल आणि 4 धावांवरती. हे 2 षटकार आले. तिथं मॅच मध्ये कमबॅक. काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील ब या टीमने कमबॅक केले. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. 4 धावा 6 बॉल. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचे दोन्ही टीम. नेक्स्ट मॅच श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड आणि मावळ्यादेवी क्रिकेट क्लब सांबारगणी बुद्रुक. टॉस जिंकून सहा बॉल आणि 4ची आवश्यकता. चला घागरकोंड टीम आपण सज्ज राहा लगेचच आणि सांबारगणी टीम आपण देखील सज्ज राहा लगेच. यानंतर मॅच असणार आहे. 6 बॉल आणि 4ची आवश्यकता. बॉलिंग साठी आता संकेत. संकेतने मागील मॅच बॅटिंग करून संघाला विजय मिळवून दिला होता, परंतु आता बॉलिंग करायची. 6 बॉल 4 धावा वाचवायच्यात. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साइडला. मनगटीच्या साईने हा फटका खेळला. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल आणि 2ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 5 बॉल 2. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग असोसिएशनचा नियम आहे. या स्पर्धेचा नियम आहे. या 2 धावा बनवायच्या 5 बॉल मध्ये. श्लोक जाधवला आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय. श्लोक आर्ट्स या नावाने देखील ओळखला जातो. हलक्या हातानं क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय आणि विकेटचं होतंय पतन. विकेट मिळतीये. रोहन बाद. पाच बॉल 2 धावांची आवश्यकता. 4ची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. चार बॉल 2 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षकांमध्ये आता बदल केलाय. अगदी क्षेत्ररक्षक जवळ बोलवलेत. या 2 धावा वाचवायच्यात. मॅच मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही कोण जिंकेल. शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही की कोण जिंकेल. 4 बॉल 2 धावांची आवश्यकता.
4 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. मॅच कोण जिंकेल? इथं मात्र चांगला बॉल होता पहा, धावांची संधी झाली निर्माण, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीये. एक सिंगल आली. आता 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. तीन बॉल आणि 1 धावेची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. हा बॉल चांगला आहे, चांगला बॉल पाहायला मिळाला. 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम, असोसिएशनचा नियम. अजून एखादा षटकार जर वैभवने खाल्ला नसता तर मॅच कुठेतरी एका वेगळ्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाली असती. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. जे 2 बॉलवरती 2 षटकार शेवटच्या ज्या अगोदरचे षटकार ठोकले रोहनने आणि मॅच मध्ये कमबॅक करून दिलं होतं, परंतु आता मॅच अजूनही सोडलेली नाहीये. 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. 1 धाव, 2 बॉल. ह्या बॉलवरती देखील पहा धावाची संधी आहे आणि इकडे धावबाद. मॅच आता आली आहे 1 बॉल आणि 1 धावेवरती. काय सामना रंगलाय. विकेट मिळतीये. काळकाई नवलाई क्रिकेट संघ आयोजित असणारी स्पर्धा, पळशील गावची स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये सुपर डुपर हिट झाली आहे. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. पळशील संघ एका बाजूला खेळतोय तर एका बाजूला गोळेगणी संघ. एक बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. बॅटिंग साठी आता आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन अजय आणि गोलंदाजी मार्क वरती संकेत विरुद्ध अजय. कोण जिंकेल? 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. कित्येक वेळा अशा मॅचेस, कित्येक वेळा अशा स्पर्धा पाहिल्यात, परंतु पोलादपूर तालुक्यातील ही स्पर्धा ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप. 1 बॉल 1 सामना या ठिकाणी पहा आणि मॅच जिंकलीये. मॅच जिंकली पळशील ब टीमने. विजयी संघाचं अभिनंदन, परंतु संकेतचं देखील कौतुक. ऑफ द मॅच हा पुरस्कार मयूर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 4 धावा केवळ खर्च केल्या, 2 विकेट महत्वाच्या मिळवल्या. तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. सूरज मोरे आपल्याशी जॉईंट होतील आणि त्या ठिकाणी त्यांचा आवाज तुम्ही ऐकायला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया आणि ती आवाज सूरज मोरे यांचा आपल्याला ऐकायला मिळेल.